मित्रांनो, हे तुम्हाला माहित आहे का काय आहे ते? हे ऑरेंज कलरचं जर माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा, नसेल माहित तर मी सांगतो हे काय आहे ते. आता हे ऑरेंज कलरचं झालेलं आहे, ज्यावेळेस हे ना ग्रीन राहतं पहा, याच्यासारखं असं ग्रीन राहतं, त्यावेळेस हे एकदम कच्चं असतं. आता हे ऑरेंज झाले, हे भरपूर आहे असं इथं, तर हे ऑरेंज झालंय. आता हे पिकण्याच्या स्थितीत आहे, एकदम पिकलेलं नाही. पिकल्याच्या नंतर याचा डार्क कलर होतो, असा रेड कलर येतो थोडा, तर ते पण तुम्हाला पिकल्याच्या नंतर दाखवतो. पण आता याचा काय उपयोग, हे जे आहे ना हे तोडून ना तुम्ही ह्याला कच्चं इझी खाऊ शकता असं. पण काय होतं, हे कच्चं खाल्ल्याच्या नंतर ना तुरट लागतं बघा, एवढं टेस्ट देत नाही. पिकल्याच्या नंतर खूप भारी टेस्ट देतं. त्याला पिकवायचं कसं, तर चला बघू आपण त्याला पिकवायचं कसं ते. ही अशी वेल आहे, या वेलीची ना अशी 2 पानं घ्यायची, ही जी तुम्हाला भेटून जातील. याच्यानंतर काय करायचं, हे जे काटं आहेत ना, हे काटं या पानांना अशा पद्धतीचं बसून घ्यायचं. या झाडाचा आपण काटं घेतलेत, आता याला अशी काटं बसवून ना याची वाटी तयार करायची. त्या वाटी तयार केल्याच्या नंतर ना याच्यामध्ये ती फळं टाकायची. चला टाकून घेऊ फास्टमध्ये. याच्यामध्ये ना हे सगळे फळं मी तोडून घेतलेत, आता याला पॅक करूयात. चला. याचं तोंड पण ना आपण काट्यांनी एकदम काटे खोसून पॅक लावून घेतले. आता तुम्ही इझी याला कुठं पण असं सहजपणे घेऊन जाऊ शकता, हे पडणार नाही, काही नाही, तुम्ही कुठं पण याला घेऊन जाऊ शकता. आता तुमचा एक प्रश्न असेल की बाबा झाडाला न पिकवता याच्यात का पिकवायचं, तर झाडाला न पिकवायचं कारण म्हणजे झाडाला पिकलेलं आपण झोपेत असताना ते संपून जाणार आहे. कारण की पक्षी सकाळ सकाळ लवकर उठतात आणि आपण इथे येण्याच्या अगोदरच पक्षी खाऊन घेणार आहेत त्याला. आता तुम्हाला हे बघा कॅमेऱ्यात दिसते नाही दिसते, इथं ना पक्ष्यांनी खाल्लेलं दिसते, हे बघा इथं अजून बऱ्याच ठिकाणी असं पक्ष्यांनी खाल्लेलं याला, त्या फळांना खाऊन टाकले पक्ष्यांनी. तर मी आलो तेव्हा 2-3 पक्षी होते, त्यामुळे आपण याला याच्यात घेतलेलं आहे. त्याला ठेवू इथंच कुठंतरी, आणि याचा रिझल्ट आणि याचं नाव उद्या सांगेन मी. आता याचा रिझल्ट म्हणजे कसं पिकतंय, हे खायला कसं आहे, ते उद्याच्याला कळेल. ते झाड आहे हे ह्याच फळाचं आहे, ह्याला ना याच्या बुडक्यात एकदम असं आतमध्ये ठेवून देऊ, आतमध्ये, म्हणजे पक्षी प्राण्यांपासून याचं संरक्षण होईल. नाही तर आपल्या आधी पक्षीचा कार्यक्रम लावतील. तर चला बघूया उद्याच्याला काय होतं याचं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये.